रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण ज्या कथेची वाट पाहत आहात, ज्या नगरामध्ये प्रभूचं प्रागट्य होणार आहे, संत तुलसीदासजी त्या नगराचा उल्लेख अवधपुरी रघुकुल बलराम दशरथ अवधपुरी रघुकुल बलराम वेद विदित तेहि दशरथ नाम धर्म धुरंधर पुनिधि जानी धर्म धुरंधर पुनिधि जानी हृदय भगति मति सारंग पाणी हृदय भगति मति सारंग पाणी अवधपुरी रघुकुल बलराम वेद विदित तेहि दशरथ नाम अवधपुरी रघुकुल बलराम वेद विदित तेहि दशरथ नाम कौसल्या दारिद्र्य सब आचरण पुनीत पति अनुकूल प्रेम तुझ हरिपद कमल विनीत. अनेक राण्यांपैकी 3 राण्या कौसल्या, सुमित्रा, कैकेयी सगळ्या गोष्टीची अनुकूलता असताना राजा दुःखी आहे. राजाला पुत्र नाही. राजे दशरथ वसिष्ठजीच्या आश्रमात आले, दर्शन घेतलं, बसले. उदास चेहरा. वसिष्ठ विचारतात, उदास क्यों राजन? पुत्रहीनस्य मे राज्यं सर्व दुःखाय कल्पते बिनु बालक सुख कौने कादा. मुलगा नाही ना बाबा, धैर्य धीर होई सुतचारी असे बोट दाखवले. आणि आश्रमात 4 होईल. 4 काय करावं लागेल महाराज? पुत्र कामेष्ट यज्ञ आणि किती खर्च येऊ द्या महाराज. खर्चाचं नंतर बघू, आधी तुला 3 पशुची शिकार करावी लागेल. आजच जातो महाराज. म्हणून दशरथजी शिकार करण्याच्या उद्देशाने गेले. दिवसभर फिरले, शिकार मिळाली नाही. सूर्य मावळला. विनमुख कसं जावं? एक पाण्याचं तळ बघितलं. त्या तळ्यापासून थोड्या अंतरावर दाट पाल्याचा वृक्ष. त्या वृक्षात राजे लपून बसले. उद्देश एकच, इथे पाणी प्यायला पशु अचूक मारता येईल. रात्रीचे 12 वाजले तरी त्या रात्री पाणी प्यायला पशु तळ्यावर आलं नाही बरं का महेशजी. पण योग असा, आपल्या आंधळ्या मायबापाला कावडीमध्ये बसवून काशी यात्रेला निघालेला श्रावण. 1-2 मिनिट यासाठी येतो. श्रावणाचा पूर्वजन्म तो पक्षाचं पिलू आहे बरं का. 1 मिनिट घेतो. जंगलाला आग लागली. धाड 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 जंगल पेटत. सगळे पक्षी काव काव, कोणी आपल्या आपल्या आवाजात आक्रोश करून. याचेही मायबाप होते नरमादी, तेही झाडावरून उडून गेले. ही पिलू खाली पडलं. चिवचिव चिवचिव करतय. भोवताल आग लागली. पण ज्या पक्षाला पिलू नव्हतं ते नरमादीचं पक्षाचं जोडपं वरून चाललेलं. त्यांना दया आली. खरे मायबाप गेले, हे दुसरे पक्षी आले, उतरले, पंखाखाली धरलं, स्वतः जळून भस्म झाले आणि पिलू वाचलं. ते पिलू पुढच्या जन्मी श्रावण झालं. ज्यांनी पंखाचा आधार दिला होता त्यांना आधार देण्यासाठी श्रावण झाला आणि ते आंधळे मायबाप झाले. बापाचं नाव यज्ञदत्त आहे आणि आईचं नाव सुद्री माता आहे. हे अंध मायबाप श्रावणाचे, यज्ञदत्त आणि सुद्री. 2 प्रवाद आहे. कुठे तृष्णा ऋषी म्हणून असंही दिलेलं आहे, पण वादात शिरायचं नाही. यज्ञदत्त घ्या ना, तृष्णा ऋषी. त्यांना कावडीमध्ये बसवून निघालेला श्रावण. तहान सायंकाळच लागली बरं का महेशजी. पण कुठे जाईल लेकरू म्हणून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तहाण्याचं दुःख सहन केलं. मायबापाने सांगितलं, आता मात्र नाईलाज आहे बाळा, पाण्या वाचून प्राण जातो, पाणी पाज. कावड लटकवली श्रावणाने आणि श्रावण पाण्याच्या शोधार्थ निघाला. तो तिथे आला जिथून राजा दशरथ एका दाट पाण्याच्या वृक्षात लपून बसला. त्या पाण्याच्या तळ्याजवळ जेव्हा श्रावण मध्यरात्री ते तळ्याचं पाणी बघितलं, निर्धनाला धनाची प्राप्ती व्हावी तसा आनंद झाला त्या लेकराला. आणि
घाई घाईनं गुडघ्या इतक्या पाण्यात उतरला आणि तो कमंडलू बुडवला. पाणी भरण्याचा आवाज झाला, बरोबर राजा दशरथाच्या लक्षात आलं कोणीतरी पशु पाणी पितय. लक्षवेधी बाण मारण्यात तरबेज राजा दशरथाचा बाण सू 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 आवाज करीत निघाला. श्रावणाच्या मर्मी धप्प दिशी श्रावण खाली कोसळला. अर्धा कमरेपासून पाण्यात पडला, अर्धा उलटा जमिनीवर पडलेला. इथून दिसेल तुम्हाला. वक्षस्थळात बाण फसला होता. ताकद लावून डाव्या हातानं बाण उपसून फेकला बाजूला. छातून रक्त निघालं, रक्त उतरलं खाली. पाणी काठाचं तांबडं झालं. कमंडलू आडवा झाला, पाय झटकतो, आचके देतो. अर्ध भांड पाणी सांडलं, अर्धच राहिलं तरी ते जखमी लेकरू तहानलेल्या आंधळ्या मायबापासाठी राहिलेलं अर्ध भांड्यातलं पाणी मूठ आवळू आवळू धरतं. हे पूर्वी कविता होती. तुम्हाला पाठ आहे जुन्या लोकांना. शर आला तो धावून आला काळ, विव्वळला श्रावण बाळ. हे आई ग दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक. यई राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाठ. लक्षात आलं कोण्यातरी मानवाची हत्या. बरं का. राजा झपाझप पावलं टाके ती दृश्य पाहिलं. गोरा पान, श्रावण काळा, कुरळ्या जटा, विक्रम मोठी जखम झाली, बाण बाजूला पडलेला, पाय झटकतो. कमंडलू आडवा, अर्ध पाणी सांडलं तरी मोठ आवळीव धरता, आचके देतो. आणि लक्ष गेल्याबरोबर राजानं वाकून नमस्कार करून विचारलं, कोण रे बाळ? तुम्ही सांगा कोण? मी अयोध्येचा राजा दशरथ. दशरथ? हा बेटा. ऐकून होतो महाराज मोठा पराक्रमी आहे म्हणे. देवाच्या राजाला, इंद्राला मदत करता म्हणे. काय पराक्रम गाजवलास राजा? एका आंधळ्या मायबापाचा आधार संपवला. राजा, कदाचित विधिलिखित माझं मरण तुझ्या हातात असेल, त्याच्यात तुझा दोष नसेल, पण मी मरताना का रडतो एवढं ऐकून घे राजा. अरे असा नियम आहे, मायबाप लेकराचं संगोपन करतात, लढे पुरवतात, पण ते भाग्य मला नाही मिळालं राजा. कारण माझे जन्माचे आंधळे मायबाप उठायच्या आधी मी असायचो, हाताला धरून देहधर्माला न्यायचो. खड्ड्यात पडतील काळजी वापस आणायचो, आंघोळा घालायचो, 5 घर पीठ मागायचो राजा, कोरडं भाकरी थापायचो, मायबापाला जेवायला घालायचो. संध्याकाळी अंथरून पांघरून पाय चेपायचो झोप लागेपर्यंत. पुन्हा त्यांच्या शेजारी झोपायचो, सकाळी उठायचो. एक दिवस माझ्या मायबापाचे पाय चेपत होतो. आंधळे मायबाप म्हणले, श्रावणा, मानवाचा जन्म पुन्हा नाही म्हणतात. नाही आई, नाही बाबा, एक इच्छा आहे बेटा, आम्हा आंधळ्यांना या जन्मी काशीच्या विश्वनाथाचं दर्शन व्हावं. त्याच वेळेला निर्णय घेतला राजा. कावड केली, कावडीमध्ये मायबाप बसवले, मजल दर मजल करीत निघालो. अरे माझ्यावर एवढं प्रेम, रात्री तहान लागली म्हणे, पण कुठं जाईल लेकरू शोधार्थ पाण्याच्या, म्हणून रात्री 12 पर्यंत तहाण्याचं दुःख सहन केलं. नाईलाज झाला. पाणी पाज म्हणले. मी पाण्यासाठी आलो. राजा, राजा, विश्वनाथाचं दर्शन मायबापाला होत नाही याचंही दुःख नाही. माझा प्राण तुझ्या हातून जातो याचंही दुःख नाही. मी मरताना का रडतो एवढं ऐकून घे राजा. आंधळे आहे, दोघालाही दिसत नाही, तहानलेले आहे, झाडाखाली बसून आहे, पाय घासू घासू, पाय घासू घासू बिना पाण्याचे मरतील रे राजा. जर तू मला वचन देत असेल, तुझ्या मायबापाला पाणी पाजेल, मी आताही सुखानं प्राण सोडतो राजा. मम माता रे माय बाप तहानलेले, दरू खाली असेल बसले, कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रे. राजा दशरथ रडला, बाळा चुकलं माझं, तुझ्या मायबापाला पाणी पाजील, पण मला क्षमा कर. मी क्षमा केली राजा, पण मरताना सांगतो माझे आंधळे मायबाप तुला क्षमा करणार नाही. मरून पडलं लेकरू. कमंडलूत पाणी भरलं. त्या पाऊल खुणावरून राजा आला. 25 फुटावर उभा आहे. आंधळे मायबाप कावडीत. मध्यरात्रीची गोष्ट आहे. राजा बोलत नाही, त्यांना दिसत नाही. महेशजी त्यांना दिसत नाही. राजा का बोलत नाही? पाणी घ्या म्हणावं तर बदललेला आवाज ओळखतील. ते विचारतील तू कोण आहे? मला म्हणावं लागेल दशरथ अयोध्येचा राजा आहे. मग तू का पाणी घेऊन आला? आमचा श्रावण कुठे आहे? काय उत्तर देऊ म्हणून नुसता उभा आहे राजा. शेवटी हे पा
माय जास्त हळवी असते. आंधळ्या मायनं विषय काढला. खूप उशीर झाला व लेकरू गेलं. वाघाच्याही डरकाळ्या ऐकायला येतात. काही कमी जास्त तर झालं नसेल बाळाचं. आंधळ्या बाप म्हणला, असं अभद्र का बोलतेस बरं तू? कुठं चाललोय आपण? काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाला. आणि कोण घेऊन चाललं? आपलं गुणाचं लेकरू. त्याच्या खांद्यावर आपली कावड आहे. मग असं मायबापाला खांद्यावर बसून विश्वनाथाचं दर्शन करून देण्यासाठी निघालेलं गुणाचं लेकरू विश्वनाथ सांभाळणार नाही का? अहो मलाही तसंच वाटतं, मी माय आहे त्याची. पण खूप उशीर झाला म्हणून म्हणते. तसा तसा राजा रडत होता. आत्ता मात्र कळालं दोघालाही. बांध फुटला दोघाचा. आत्ता नाही, जगात लेकरू नाही. आणि जेव्हा हंबरडा फोडला मायबापाने, श्रावणा अपरात्री पाठवला. मग रुसला ना माझा राजा. आता नाही रे, आता नाही त्रास देणार. आता पाणी प्यायची इच्छा नाही, विश्वनाथाच्या दर्शनाची इच्छा नाही. एकच इच्छा आहे बेटा, एकच इच्छा आहे. आमचा आंधळ्याचा मायबाप, आमचा श्रावण मरायच्या वेळेला आमच्या जवळ असावा, एवढीच इच्छा. श्रावणा श्रावणा. आणि सगळे बळ एकवटलं मायबापाने. दगडाला पाझर फोडल असा जेव्हा हंबरडा फोडला. श्रावणा झपाझप पावलं टाकत आला राजा पुढं. मायबाप पाणी घ्या. कोण आहात तुम्ही? अरे पाणी घ्या म्हणणारा बोलत का नाही? मी अयोध्येचा राजा दशरथ. तू का पाणी घेऊन आला? आणावं लागलं. म्हणजे या भयानक जंगलात आमच्या निरपराध लेकरावर हिंस्र पशून हल्ला केला की काय राजा? नाही मायबाप, नाही. जंगलातल्या पशुला दया असते. त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा पशु, अयोध्येचा पशु, त्या अयोध्येच्या पशुचं नाव दशरथ आहे. आणि त्या दशरथ नावाच्या जनावरानं मारलं लेकरू तुमचं. काय राजा? अरे मायबापाच्या कंबरड्यात बुटा भरल्या लाथा घालणारे लेकर जन्माला आलेत राजा. अरे श्रावण नात्यानं मुलगा होता रे, पण आधारानं आमचा मायबाप होता. आमचा मायबाप मारला, पुन्हा पाणी घेऊन आला. फेक ते पाणी. पाणी पिणार नाही, प्राण ठेवणार नाही. पण लक्षात ठेव राजा, आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो, तू तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरशील. आता आमचा श्रावण पाणी पाजायला नाही, मरायच्या वेळेला तुझं एकही पोर पाणी पाजणार नाही. आणि प्राण सोडला. एकत्रित चित्ता तिघाची दहन विधी राजा दशरथानं केली. दशरथ राजा आले. एकच मिनिट घेतो पण नीट ऐका. कौशल्यकडे नाही गेले, अजून उजाडलं नाही, रात्र आहे. सुमित्रेकडे नाही गेले, कैकेयीच्या महाले गेले. आतून लावली कडी. आईजवळ रडतो का नाही मुलगा, तसा दशरथ राजा हुंदके देऊन रडतो. कैकेयीनं विचारलं, मला का रडताय? जिवंत वापस आलो म्हणून रडतो देवी. काय झालं? स्वतःला मुलगा होण्यासाठी गेलो, दुसऱ्याचं गोर गोमट मारून आलो. आणि ते लेकरू मेलं तेव्हा त्याचे आंधळे मायबाप पाय घासून मेले. मरताना मला म्हणाले, तूही तुझ्या पुत्राच्याच वियोगानं मरशील म्हणाले. हे फक्त कैकेयीजवळ सांगितलं. आणि त्या दिवसापासून कैकेयी या गोष्टीचं चिंतन करत होती. माझ्या पतीला शाप आहे, पुत्राच्या वियोगानं मरशील. जसा श्रावण आधी मेला, मग त्याचे मायबाप असाच शापना, माझी मुलं आधी मरतील मग राजा मरल. त्यापेक्षा मुलं आधी मेली तर माझ्या तरुण सुना विधवा होतील. एक केलं तर शाप खरा करून दाखवायचा आहे ना. ज्याच्यावर जास्त प्रेम असेल त्या पुत्राला मी वनवासात हाकलून देईल. म्हणजे वियोगानं राजा मरल. शाप काय? पुत्राच्या वियोगानं मरशील. शाप खरा होईल. ज्याच्यावर जास्त प्रेम त्याला हाकलून देईल मी. मग राजा मरल. राजा मेल्यावर आम्ही तिघी जणी म्हाताऱ्याच आहोत. विधवा झालं तरी चालल, पण माझ्या 4 तरुण सुना विधवा होऊ देणार नाही. मग एक होईल ना. या कैकेयीला चंद्र सूर्य असेपर्यंत लोक शिव्या घालतील, मी चंद्र सूर्य असेपर्यंत शिव्या खाईल, पण माझ्या 4 तरुण सुना विधवा होऊ देणार नाही. म्हणून हेतू पुरस्कर वनवास आहे. कैकेयीच्या बाजूने बोलत नाही मी. एक एक स्वतंत्र पात्र चिंतन करा, आकाशाच्या उंचीच आहे. विभांडकाचे पुत्र शृंग ऋषीला पाचारण केलं. शृंग ऋषीच्या द्वारा यज्ञाचं आयोजन केलं. फुलं टाकू नका, नाही तर फुलं टाका तुम्ही. अंतिम आहुति यज्ञ कुंड में डाले गई तो यज्ञ नारायण प्रकट हो गए. सभी ने जय जयकार किया है. बोलिए यज्ञ नारायण भगवान की,
यज्ञ नारायणाच्या हातात प्रसाद पात्र आहे. ते प्रसाद पात्र यज्ञ नारायण वसिष्ठाच्या हातात दिलं. यज्ञ नारायण अंतर्धान पावले. वसिष्ठ आणि प्रसाद पात्र दशरथाच्या स्वाधीन केलं. सत्वर वहिले भाग करा. 3 विभाग केले. राजानं पहिला प्रसाद कौशल्याला, दुसरा सुमित्रेला, शेवटून कैकेयीला दिल्यामुळे कैकेयी रुसलीन. कैकेयीच्या हाताचा प्रसाद घारीनं झडपला आणि तो अंजना माईच्या हातावर नेऊन सोडला. मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. इथे हनुमान बाबाचा जन्म आहे. बोलिए पवन सुत हनुमान की जय. बस धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. अस्ति गरुड तुझ्या कांता. सगळे सगळे पाठ आहे तुम्हाला. म्हणजे आता जेव्हा जय जयकार होईल, बसल्या जागेवरून सर्व मायबाप श्रोत्यांनी पाळण्याच्या दिशेनं फुलं टाकायची. आणि फुलं टाकायचा कार्यक्रम झाला, दोन्ही बालाजी महाराजाला सांगतो की प्रसाद वाटायला सुरुवात, सुंठ साखरेचा. आणि प्रसाद हातावर मिळाला की हात रिकामे करायचे, तोंडही रिकामं करायचं. प्रसाद लगेच खायचा म्हणजे टाळ्या वाजवायला हात रिकामे, भजन करायला तोंड मोकळ. सांगेल तेव्हा आता लक्षात घ्या. चित्र डोळ्यापुढे आणा. आता लोहारा नाही, आपली अयोध्या. बस बस बस. तिथ्यानी लाईन लावली, 15 तिथ्या. प्रभून त्यातली एक तिथी निवडली, तिचं नाव नवमी आहे. शाबास. फुलं मिळाली सर्वांना, हातात ठेवा फुलं. चलो अयोध्या में. लग्न ग्रह पार तिथी सकल भये अनुकूल. मयंकजी लोहारा नाही अयोध्या. कसं आहे तसं राहू दे. लग्न ग्रह भारत भी सकल भये अनुकूल. चर यर चर हर्ष जुत राम जन्म सुख मूल. पावन शीतल मंद सुर विभामु हरसित सुर संतन मन चाऊ. घन कुसुमित गिरि गण मनारा सबई सकल सरितामृत धारा. सर विरंत्य बजाना चलो सकल सुर साग विमाना. गगन विमल संकुल सुर जूता गावई गुण गंधर्व तरुता. आसमान में देवता लोग अयोध्या की ओर देख रहे. पुष्पवृष्टि हो रही, गंधर्व गा रहे. बरसई सुमन सुअंजनी साजी, कह गई गगन तुतुंबी बाजी. स्तुति करहि नाग मुनि देवा, ओ बिदला वही निज निज सेवा. बरसई सुमन सुअंजनी साजी, कह गई गगन तुतुंबी बाजी. स्तुति करहि नाग मुनि देवा, ओ बिदला वही निज निज सेवा. बरसई सुमन सुअंजनी साजी, कह गई गगन तुतुंबी बाजी. स्तुति करहि नाग मुनि देवा, ओ बिदला वही निज निज सेवा. फुलं हातात, फुलाचे हार हात वर. समय समीप आया बाबाजी लिखते हैं. सुर समूह मिलती करी निज निज राम. सुर समूह मिलती करी निज निज राम. जग निवास प्रभु प्रेम अखिल लोक विश्राम. सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. संतन की जय. प्रगट कृपाला दयाला प्रसाद वाटप सुरू. जागा सोडायची नाही कोणी.
सर्वांनी वाचायला सुरुवात करा प्रसाद. प्रकट कृपाला कीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनी मनहारी. प्रसाद खाऊन टाका म्हणजे टाळ्या वाजवायला हात रिकामे. प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महातारी मुनी मनहारी अद्भुत रूप माया गुणगाना भीमाना भेद पुराण नंदाय प्रकट कृपाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. करुणा सुख सागर सब गुणागर से गावहि सुख संता सुमृतलागी जनअनुरागी भयो प्रकट श्री गंगा. प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. मंडल काया निर्मत माया रोम रोम बत भेद गए बहु शोभास उपास दुर्मति तिरंदरे. प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. उपजा सब जाना प्रभु मुस्काना सरित बहुत प्रतिकिन से कई कथा सवाई मातु बुझाई जय प्रकाश प्रेम प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. माता पुल डोले सोमत डोले तसहुता तया रूपा जय सुनीला प्रियशीला सुख परम अनुपा. प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. सुन बचन सुदाना रूप नटाना हुई बालक सुरभूपा गावय हरिपद पावय इन परे भवगोपा. प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप. हातवर हातवर हातवर. राजा राम राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम. बोलिए चतुर्भुज भगवान की जय. भगवान चतुर्भुज रूपात प्रकट झाले. कौशल्या माता नाराज झाल्या. आप चतुर्भुज प्रकट भगवान मामा कहते हो चतुर्भुज में प्रकट. कोई बोलेगा कौशल्या का बेटा है क्या करो छोटे हो जाओ. भगवान लहान झाले अब तो अच्छा लगता माँ. नहीं क्यों. अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करो छोटा बच्चा क्या करता रोना सुरू करो रोदन ठाणा. जेव्हा रडायला सुरुवात केली एका दासीनं बघितलं माय कौशल्याला लेकरू झालं पळत गेली दशरथजीपर्यंत. जय हो महाराज 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 क्या बधाई हो महाराज क्या हुआ आपको लाला दशरथ पुत्र मसूनी बोलो ब्रह्मानंद समाना बोलो ब्रह्मानंद समाना परमानंद भूरी मन राजा जय बोला ये बजा बहु बाजा जय बोला ये बजा बहु बाजा.
दूसरी आली जय हो महाराज, क्या हुआ? कई कई माँ ने एक बेटे को जन्म दिया। तीसरी आली जय हो महाराज, क्या हुआ? सुमित्रा माँ ने 2 बेटे को जन्म दिया। वास्तविक रामाचा जन्म चैत्र शुद्ध 9वी दिवस सोमवार, भरताचा जन्म चैत्र शुद्ध 10वी दिवस मंगळवार, शत्रुघ्न लक्ष्मणाचा जन्म चैत्र शुद्ध 11 दिवस बुधवार। पण एवढे शिल्लक नाही आपल्याकडे वार, म्हणून 1 मिनिटात 4। उद्या लग्न आहे ना महेशजी उद्या। 2 पार्ट्या झाल्या बरं का। जेवढे पुरुष होते ते राजा दशरथजीकडे आले। जय हो महाराज, बधाई हो महाराज, महाराज बधाई हो। चमत्कार सा हो गया यारो, हो दशरथ जी के अंगना में बज रही आज बधाई। दशरथ जी के अंगना में बज रही आज बधाई। दशरथ के अंगना में बज रही आज बधाई। दशरथ के अंगना में बज रही आज बधाई। 100 बार बधाई लोगो, 100 बार बधाई लोग, लाखों बार बधाई। दशरथ के अंगना में बज रही आज बधाई। दशरथ के अंगना में बज रही आज बधाई। बधाई लोगो, 100 बार बधाई लोगो, चाहे लाखों बार बधाई। दशरथ के अंगना में बज रही आज बधाई। दशरथ के अंगना में बज रही आज बधाई। चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली। चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली। रात रात में दशरथ जी की, रात रात में दशरथ जी की रानी हो गई गली। दशरथ जी के अंगना में बज रही आज बधाई। दशरथ जी के अंगना में बज रही आज बधाई। 100 बार बधाई लोगो, 100 बार बधाई लोगो, चाहे लाखों बार बधाई। दशरथ के अंगना में बज रही आज बधाई। दशरथ के बज रही साल के बज रहे देखो बन गए आज जवान। 60 साल के बूढ़े लोगों हो गई आज जवान। 60 साल के बूढ़े देखो हो गए आज जवान। 60 साल के बूढ़े देखो हो गए आज जवान। नाच कूदे धूम मचावे, नाच कूदे धूम मचावे सा गाए मिठी गान। दशरथ जी के अंगना में बज रही आज बधाई। दशरथ जी के अंगना में बज रही आज, बज रही आज, बज रही आज बधाई। जेवढे पुरुष ते दशरथजीकडे जय हो महाराज, पण जेवढ्या महिला होत्या त्या माय कौशल्यकडे। जुग 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 जीवे रे जुग जुग जय रे कौशल्या माई तेरो ललना। जुग जुग जीवे रे कौशल्या माई तेरो ललना। जीवे रे कौशल्या माई तेरो ललना। तेरो ललना रे मैया, तेरो ललना, तेरो ललना रे मैया, तेरो ललना। मेरी कौशल्या माई तेरो ललना। जीवेरी कौशल्या माई तेरो ललना। तेरो छोटो सो ललनवा झूले पलना। छोटो सो ललनवा झूले पलना। तेरो छोटो सो ललनवा झूले पलना। छोटो सो ललनवा झूले पलना। झूले पलना रे मैया, झूले पलना, झूले पलना रे मैया, झूले पलना। जुग जुग जीवे कौशल्या माई तेरो ललना। जीवेरी कौशल्या माई तेरो ललना। तेरो ललना, तेरो ललना। आता फक्त 3 मिनिट लागते आपल्याला। 1 2 3 कौशल्या नुसतं पाळणं हलवा सर्व। झोरे कुलभूषणा दशरथ नंदना, निजा
भक्ताच्या विश्रामा कुलभूषण दशरथ नंदन निजरे निजाता श्रीरामा भक्ताचा विश्रामा बांधिला भक्ती प्रेम जल्लोळी आत निजवीला वनमाळी तो सगळ्या प्रतिभाळी बाळा जोजोरे जो दशरथ नंदना निजरे निजाता श्रीरामा भक्ताचा विश्रामा हदवी कौसल्या भाग्याची राणी दशरथाची मागे मिळाली संग्राची करणी संगीताची बाळा कुलभूषणा दशरथ नंदना श्रीरामा भक्ताचा विश्रामा बाळरायरा पाळणी निजगीती तापटोळी कौसल्या त्रासली पाहुणी आज राम मनी बाळा जोडे कुलभूषणा दशरथ नंदना निजरे निजाता श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा जोडे बाळा जोडे बाळा जोडे झोपला रा माता बसा कौसल्या माता चला बोले रामचंद्र गोपाल उमापति पवन सुत
तुकाराम महाराज की जय, संत गुरुबा काका महाराज की जय, तुळजा भवानी माता की जय, संत मारुती महाराज की जय, छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी जिजाऊ माता की, भारत माता की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. स्टेजवर संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.